नमस्कार मंडळी. आजकाल पांढऱ्या केसांची समस्या खूप वाढली आहे सगळीकडेच. लहान मुलांमध्ये, पुरुषांमध्ये, स्त्रियांमध्ये पांढरे केस वाढतात. एक झाला का दुसरा होतो, दुसरा झाला की तिसरा होता. असे बरेच पांढरे केस होता आणि ते पण समोरच होता. तर घाबरून जायचं नाही. त्याच्यासाठी मी एक उपाय केला आहे, होम रेमेडी तयार केली आहे, तर तुमच्यासोबत ती शेअर केली आहे. चला मग करूया. हे बघा, मी असं तेल तयार केलं आहे, एकदम साध्या सोप्या घरच्या वस्तूंमध्येच केलं आहे आणि तुम्ही पण नक्की करा. तर चला मग करू सुरुवात. त्याच्यासाठी मी काय केलं आहे, इथं कोकोनट ऑइल घेणार आहे 2 ते 3 चमचे. कोकोनट ऑइल हे सगळ्याच्याच घरामध्ये असतं. हो, कोकोनट ऑइलमुळे काय होतं, केस वाढण्यास मदत होते आणि ते स्कॅल्पला आपले अँटीबॅक्टेरियल अँटीफंगल असतात ते नष्ट होण्यात मदत होते आणि स्कॅल्प स्वच्छ होतं. आणि मी इथे 2 ते 3 चमचे काळे तीळ घेणार आहे. काळे तीळमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, अँटीफंगल, जे स्कॅल्पला धूळ वगैरे बसते ती साफ करते आणि काळवट आणि केसांना काळं करण्यासाठी मदत करत असते. तर मी इथं गॅसवर लोखंडी तवा ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये 3 चमचे हे कोकोनट ऑइल टाकून घेतलं. थोडा गॅस कमी फ्लेमवर ठेवला आहे आणि 2 चमचे आपण तीळ घेतली होती, मी ती टाकून घेतली. छान असं तवा तापला आहे, आपलं तेल पण चांगलं तापलं आहे. तर असं होऊ द्यायचं, चांगलं होऊ द्यायचं कमी याच्यावर. म्हणजे कसं तेल आपल्या तिळीचा जो काळपटपणा असतो छान त्याच्यामध्ये उतरतो आणि मग तेल पण छान असं काळं होतं. समजा तुमच्याकडे जर काळे तीळ नसतील, बऱ्याच घरांमध्ये काळे तीळ हे राहत नाही, तर तुम्ही त्याच्याऐवजी चहा पावडर पण 2 चमचे घेऊ शकतात. त्यानंतर मी इथे 1 चमचा हळद घेतली आहे. हळदीमध्ये अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल असतं, जे आपल्या स्कॅल्पला स्वच्छ ठेवत असतं. जे स्कॅल्पमध्ये कोंडा होतो, सतत खाज येते वल्ले केस असल्यावर, तर ते हळदीमुळे येणार नाही आणि आपले केस कोंड्यामुळे गळतात तर ते गळणार नाही. तर तुम्ही हे तेल नक्की करा, बघा तुम्हाला नक्की फरक जाणवेल. त्यानंतर आपलं इथं चांगलं शिजवून घेतलं आहे तेलामध्ये. तिन्ही वस्तू छान झाल्या आहेत. त्यानंतर मी इथे गाळणीने मग ते गाळून घ्यायचं एका वाटीमध्ये. तर नक्की करा तुम्ही हे तेल, नक्की तुम्हाला फरक जाणवेल. आणि बघा तुम्ही त्यानंतर गाळून घ्यायचं आणि हे तेल तुम्ही आठवड्यातून 2दा वापरू शकतात. कसं वापरायचं की रात्री झोपण्याच्या पूर्वी, समजा तुम्हाला डोकं धुवायचं आहे पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी आणि पहिल्या दिवशी तुम्ही हे छान असं स्कॅल्पला लावून घ्यायचं. हेअर ड्राय ब्रशने किंवा तुमच्याकडं कापसाचा बोळा असेल किंवा हेअर ड्राय ब्रश असेल, जिचे पांढरे केस असतात तिथं छान असं लावून घ्यायचं. आणि आठवड्यातून तुम्ही हा उपाय 2दा करा, बघा तुम्हाला नक्की फरक जाणवेल. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, ताई दादा कोणी बघत असतील तर. आणि बघा तुम्हाला नक्की फरक जाणवेल आणि तुमचे पांढरे केस असतील ते नक्की काळे होणार. आणि चला बाय बाय. मग आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं.